प्रियकर प्रियसी लव्ह स्टोरी क्लायमॅक्स सातपूरमधील प्रकार. नाशिक सातपूर त्र्यंबक रोड जाधव संकुल चौकात गेल्या 8 महिन्यांपासून घरातून बेपत्ता असलेले तरुण तरुणी रात्रीच्या सुमारास त्र्यंबक रोड येथे जाधव संकुल चौकात त्यांच्या घरच्यांना आढळून आले. त्यावेळी मुलीच्या घरच्यांनी प्रियकरला बेदम मारहाण केली. रस्त्यावर बघ्यांची गर्दी झाली. यावेळी प्रियकराला मारहाण होत असताना प्रियसीने तिच्या घरच्यांना विरोध केला व मुलाचा बचाव करण्याचा प्रयत्न करत राहिली. तरीही तिच्या घरच्यांनी प्रियकराला बेदम मारहाण केली. त्याच्या डोक्यालाही जोरदार मार लागला. या दरम्यान प्रियकराच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याचे दिसून येत आहे. हा सर्व प्रकार चौकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. या सर्व घटनेची सातपूर पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले आणि घटनेची माहिती घेऊन जोडप्याला आणि त्याच्या घरच्यांना पोलीस स्टेशनला घेऊन गेले. गंभीर जखमी असल्यामुळे प्रियकराला शासकीय रुग्णालयात रात्री दाखल करण्यात आलं. पुढील तपास सातपूर पोलीस करीत आहेत.